नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. यंदाचा अर्थसंकल्प गरीब, वंचित आणि देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या 3 कर्तव्यांकडे लक्ष वेधलं. देशाचा आर्थिक विकास गतिमान आणि चिरस्थायी करणं, जनतेला अधिक सक्षम करून समृद्धीच्या वाटेवर भागीदार करून घेणं आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं हेच या अर्थसंकल्पाची 3 कर्तव्ये असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रात वाढ आणि आत्मनिर्भरतेवर भर देतानाच सेमीकंडक्टर सप्लाय चेन मजबूत करणं, ग्रामस्वराज योजनेतून ग्रामीण उद्योगांना चालना देणं, तसंच बायोफार्मा संशोधन, वस्त्रोद्योग, क्रीडा साहित्य, कंटेनर उत्पादन आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच विकास दरात वाढ करण्यासाठी 6 क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारनं या अर्थसंकल्पातून केला आहे. परदेशातल्या भारतीयांसाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूक मर्यादेत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मधुमेह तसंच कर्करोग सारख्या दुर्धर आजारांची औषधं कमी दरात उपलब्ध करून दिली जाणार असून भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी बायोफार्मा शक्ती ही योजना प्रस्तावित आहे. या अंतर्गत पुढील 5 वर्षात 10,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था उभी करण्यात येणार आहे. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब विकसित केले जाणार आहेत. पशुचिकित्सेला चालना देण्यासाठी जामनगरमध्ये WHO वैश्विक पारंपरिक चिकित्सा योजना राबवली जाईल. देशात आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या 3 नव्या संस्था उभारल्या जाणार असून पशुवैद्यक महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भरीव अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या अर्थसंकल्पातून द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 12 कोटी 2 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. येत्या 5 वर्षात शहरी आर्थिक क्षेत्रावर 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगाला चालना दिली जाणार असून खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार आहे. 200 वारसा औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित करण्यात आली असून उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी 10,000 कोटी रुपयांच्या MSME विकास निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तसंच शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी विविध कर सवलती या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च अचूक घटक मोठ्या प्रमाणावर आणि कमी खर्चात तयार करण्यासाठी हायटेक टूलरूम्स उभारण्यात येणार आहेत. बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या उन्नतीसाठी नवीन योजना आणणं प्रस्तावित असून ज्यामुळे उच्च मूल्य CIEचं उत्पादन मजबूत होईल. तसंच कंटेनर उत्पादनासाठी पुढील 5 वर्षात 10,000 कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू होणार असून वाराणसी तसंच पाटणा इथं जहाज दुरुस्ती सुविधा सुरू केली जाणार आहे. देशभरातल्या 20 प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सची नियुक्ती केली जाईल. या गाईड्सच्या कौशल्यवाढीवर सरकार विशेष भर देईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. परदेश प्रवासाच्या पॅकेजवरच्या TDSमध्ये कपात करून तो 2% प्रस्तावित करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बौद्ध सर्किट विकास करण्यासाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यामध्ये मंदिरं तसंच मठांचं संवर्धन, भाषा अनुवाद केंद्र आणि यात्रेकरूंसाठीच्या सुविधांचा समावेश आहे. सर्वसामान्य करदात्यांचं विशेष लक्ष असलेल्या आयकर संरचनेत या अर्थसंकल्पात कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही. मात्र कर विवरणपत्रात दुरुस्ती तसंच कर विवरणपत्र भरण्याची विलंबित मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 मार्चपर्यंत करदात्यांना कर विवरणपत्र दुरुस्त करून भरता येणार आहेत. नवीन आयकर कायदा 2025 येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.
आत्मनिर्भर आणि विकसित भारत ही एक फक्त घोषणा नाही, तर सरकारचा संकल्प असल्याचं या अर्थसंकल्पातून सिद्ध होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक नागरिकाला सशक्त करण्यासाठी एक भक्कम आराखडा असल्याचं शहा यांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा असल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. मुंबई पुणे तसंच पुणे हैदराबादसह एकूण 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी प्रत्येकी 5,000 कोटी रुपये 5 वर्षात प्राप्त होणार आहेत. त्याचा मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथ हबसाठी लाभ होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.